नमस्कार, माझ्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये तर आम्ही चाललो आहोत घराच्या वास्तूसाठी. तर माझ्या चुलत सासऱ्यांच्या घराचं वास्तूक आहे. गावाचं नाव आहे मानंतवाडी. तर इकडे घराच्या वास्तूकला केरीकूड म्हणतात. तर मानंतवाडीला जाताना जंगल लागतं. त्या जंगलामध्ये आपल्याला हरणी आणि हत्ती बघायला भेटतात. पण आम्हाला बाहेर पडायला थोडा लेट झाला होता. पण हरणी भेटल्या बघायला. थोड्या जंगलामध्ये होत्या, त्याच्यामुळे व्हिडिओ घेता आला नाही. कारण की त्यांना गाडीचा आवाज आला की लगेच पळून जातात. रस्त्याच्या साईडूनच असतात. तर आम्ही घरी पोचलो. तर मेन वास्तूक हे घराचं कालच झालं होतं. फक्त आज जेवणाचा कार्यक्रम होता. तर पाहुणी मंडळी सगळी आली होती आणि थोडी यायची होती, म्हणून आम्ही सगळी वाट बघत बसलो होतो. त्याच्यानंतर हे माझे सासरे आहेत, ज्यांनी ब्राऊन कलरचा शर्ट घातला ते. तर हा त्यांचा हॉल आहे. तर हॉलमध्ये देवार आहे. त्याच्यानंतर फ्लावर्स ठेवण्यासाठी एक अलमारी आहे ह्या साईडला. तर मी हॉलमध्ये पूर्ण व्हिडिओ घेतला नाही हॉलचा, कारण की पाहुणी मंडळी बसली होती, कोणाला आवडणार नाही त्याच्यामुळे. तर आम्ही वरती गेलो स्टेप चढून. तर वरती 2 बेडरूम आहेत आणि गॅलरी आहे. तर गॅलरीमधून असा काही सीन दिसतो बाहेरचा. त्याच्यानंतर 2 बेडरूम, त्याच्यामध्ये लाईट आणि ग्रीन ब्लू कलर लाईट आहे. दोन्हीसुद्धा कलर्स खूप छान आहेत कलर. तर माझं मराठी थोडं मध्ये मध्ये चुकतं, सांभाळून घ्या. कारण की मला इथे राहून त्यांच्यासोबत मराठी थोडं विसरायला होतं, म्हणून हे मी असे रील्स काढून तुमच्यासोबत बोलते आहे. तर हा आहे त्यांचा डायनिंग हॉल. तर खालीसुद्धा 2 बेडरूम आहेत. तर एका बेडरूमचाच फक्त व्हिडिओ घेतला, एकामध्ये पाहुणे होते. त्याच्यानंतर हे आहे किचन. तर इथे किचन स्पेशल म्हणजे इथे गॅसचं किचन हे वेगळं असतं आणि चुलीचं हे वेगळं असतं. काही लोक दोन्हीसुद्धा एकत्रच बनवतात, पण ह्याने थोडं सेपरेट केलेलं आहे. तर चुलीवरची भांडी धुण्यासाठी त्यांनी बेसिन वेगळंच ठेवलेलं आहे. तर केरळच्या चुली अशा असतात, आता स्टीलमध्ये आलेल्या आहेत. पहिल्या फरशी घालूनच करायचे. तर अशा काही चुली असतात इकडे. त्याच्यानंतर जेवण वाढायला चालू केलं होतं. तर जेवणामध्ये स्पेशल काही नाही, बिर्याणी होती. आणि माझ्या मुलगीने पहिल्यांदा आईस्क्रीम बघितलं, तिचं रडगाणं चालू होतं आईस्क्रीम खाण्यासाठी. पाहुणे मंडळी सगळे वेटिंग लिस्ट होते, कारण की इकडे जेवण एक पंगत उठल्यानंतर दुसरी पंगत म्हणजे वेटिंगवरती थांबतात. तेवढ्यात चेअर घातल्या होत्या, जास्त चेअर घातल्या नव्हत्या. ह्या माझ्या सगळ्या चुलत नंदा आहेत. त्याच्यानंतर पाहुणी मंडळी जेवली, आम्हीसुद्धा जेवलो. जेवणामध्ये बिर्याणी होती. त्याच्यानंतर बाहेरचा सीन असा काही होता, जिथे गाड्या लावल्या तो रस्ता आहे आणि रस्त्याच्या साईडनं घरं काहीच नाही, थोडीफार घरं आहेत. वरच्या साईडून हा व्हिडिओ घेतला आहे. तर इथे सुद्धा आजूबाजूला सगळी शेतीच आहे. घरं भरपूर कमी आहेत, आतमध्ये आहेत, दिसतसुद्धा नाहीत. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांना बाय केलं आणि घरी आलो. बाय बाय.